लाखो युवकांना नोकरीची सुरक्षा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रातील नोकर भरती यंत्रणा सुधारण्याचे महत्त्वाचे काम केलेले आहे। नोकरी मिळत नसल्याने युवकांचा सरकारी नोकरीवरील आणि सरकारी यंत्रणावरील विश्वास उडाला होता, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांच्या मनात आशेचा किरण जागवला। अलीकडील काळात महाराष्ट्रात झालेल्या भरती प्रक्रियेत परिवर्तन झाल्याचे दिसून आले। पेपर फुटींचे आरोप, परीक्षा यंत्रणा बदनाम, वर्षानुवर्षे परीक्षेचे पेपर फुटीचे प्रकार आणि नोकर भरती घोटाळ्यांनी महाराष्ट्रात चर्चा होऊ लागली। त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा, महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती परीक्षा आणि तलाठी परीक्षांसह महत्त्वाच्या परीक्षा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे गाजल्या। त्यामुळे या भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल करण्याची गरज भासू लागली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शकपणा आणण्याचा चंग बांधला आणि त्यानुसार 1 लाखाहून कर्मचाऱ्यांची यशस्वीपणे भरती केली। राज्याच्या शिक्षण क्षेत्रात देखील आमूलाग्र बदल शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वात झाला। त्यात शिक्षकांसाठी पवित्र ऑनलाईन भरती पोर्टलची ओळख गेम चेंजर होती। राज्यातील सर्वात मोठ्या पोलीस भरती मोहिमेमध्ये महाराष्ट्रात 17,000 कॉन्स्टेबल पदांसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज प्राप्त झाले होते। या भरती प्रक्रियेमध्ये संपूर्ण डिजिटल प्रक्रियेचा समावेश करण्यात आला। त्यामुळे महाराष्ट्राच्या कायद्याची अंमलबजावणी क्षमता आधीच बळकट झाली आहे। भविष्यातील भरतीतील गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्राने फसवणूक विरोधी कडक कायदे देखील केले। फसवणूक करणाऱ्यांना 5 वर्षापर्यंतच्या तुरुंगवासासह कठोर दंडाची तरतूद करण्यात आली। त्यामुळे देखील शिंदे सरकारचे सर्वत्र कौतुक झाले। शिक्षणासह राज्यातील विविध विभागातील नोकरी भरतीत केलेली सुधारणा शिंदे फडणवीस प्रशासनाची व्यापक उद्दिष्ट अधोरेखित करत आहे। सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना नवीन आशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्लॅनिंगमुळे झाली असून राज्यभर आर्थिक वाढीचा मार्ग देखील मोकळा झाला आहे।